नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज खूप दिवसांनी तुमच्या समोर येते, मला खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना भेटून अप्रत्यक्षपणे। मंडळी 2024 लवकरच येणार आहे, पण 31 डिसेंबरची पार्टी मात्र जोरात आपण करणार। कुठेतरी खायला प्यायला जाणार, हॉटेलिंग करणार, गेट टुगेदर करणार। पण हे सगळं जरी झालं तरी माझा तुम्हाला राहून राहून प्रश्न आहे, 1 जानेवारी 2 जानेवारी करणार काय पुढचे 365 दिवस? तेच बोरिंग रुटीन, तेच माइंडसेट आणि तेच दुःख? तर अजिबात नाही। मधुरा दिवाचे जर का तुम्ही कट्टर यूट्यूब फॅमिली मेंबर असाल तर 365 दिवस 2024 मधले अगदी रॉकिंग आपले गेले पाहिजे। 2024 इज गोइंग टू बी द विमेन्स इयर। म्हणजे काय तर 2024 असं म्हणतात की ह्या वर्षामध्ये महिला आघाडीवर असतील आणि जास्तीत जास्त प्रगती करतील। सो वाय नॉट, आपण हा चान्स का सोडायचा? 2024 आपल्यासाठी ब्रँड न्यू 365 डेज 365 दिवस घेऊन येत आहे। तर या 365 डेज मध्ये आपण स्वतःला प्रत्येक दिवस समृद्ध करण्यासाठी फोकस केला पाहिजे। तो कसा करायचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। स्पीक टू मधुरा हे जे आपला उपक्रम आहे, त्या उपक्रमाच्या माध्यमातून मी बऱ्याचशा स्त्रियांशी बोलते। ऑलमोस्ट डेली 2 फोन कॉल्स मी रिसीव करते आहे। फक्त एक आहे की त्याचा व्हॉट्सॲप नंबर चेंज झालेला आहे, व्हॉट्सॲप नंबर खाली दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊ शकता। सो मंडे 2024 हॅज टू बी द रॉकिंग इयर। म्हणजे यावर्षी आपण आपल्या सगळ्या जे 4 मेन पिलर्स आहेत आपल्या आयुष्याचे, त्या मेन पिलर्सवर फोकस करायला पाहिजे। मग आता हे पिलर्स कोणते आणि तो एक पिलर आपण कसा मजबूत करू शकतो त्या आपण बघूया। हे 4 पिलर्स फार महत्त्वाचे असतात। ह्यातलं एक जरी ढासळलं ना तर आयुष्यात दुःख येतं, इन्स्टेबिलिटी येते, मानसिक ताण येतो। मग ह्या 4 पिलर्सवर आपण जर का व्यवस्थित फोकस केलं आणि ह्याच्यावर काम करत गेलं तर सक्सेसपासून तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही। पर्सनल सक्सेस, पर्सनल हॅपीनेस, पर्सनल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी ह्या 4 पिलर्सवर आहे। आणि ह्या 4 पिलर्सवर मला असं वाटतं प्रत्येकाने फोकस केला पाहिजे आणि त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट ही केलीच पाहिजे। मग तुम्ही कोणीही असाल, तुम्ही जरी गृहिणी असाल तरीसुद्धा तुम्ही या 4 पिलर्सवर काम करू शकता। हे 4 स्तंभ आहेत ज्याच्यावर आपला आनंद टिकून राहतो। आणि सेल्फ डेव्हलपमेंट फक्त वर्किंग लेडीजनी करायचं असं कुठे नियम नाही आहे। तुम्ही गृहिणी जरी असाल, माझा समस्त यूट्यूब फॅमिलीमध्ये मॅक्झिमम गृहिणी आहेत ज्या खूप छान काही ना काहीतरी उपक्रम चालवत आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत ते सेल्फ डेव्हलपमेंट पण करतायत। सो हा व्हिडिओ सगळ्या स्त्रियांसाठी आहे। सो सर्वात पहिला पिलर जो आपण ज्याच्यावर फोकस केला पाहिजे तो म्हणजे हेल्थ, आपलं आरोग्य। आपल्या सगळ्यांची इन्क्लुडिंग माझं भरपूर वजन वाढलेलं आहे। काहीही अब्रम चब्रम खातो, गोडधोड खातो, व्यायाम करत नाही आणि म्हणतो घरातलं काम केलं म्हणजेच व्यायाम झाला, तर अजिबात नाही। 2024 वजन आपलं कमी करायचं म्हणजे बारीक व्हायचं नाही, बट वी हॅव टू बी हेल्दी। हेल्दी फूड आपण खाल्लं पाहिजे, चांगलं पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे। तुम्ही वेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करू शकता। आजकाल यूट्यूबवर किती सारे चांगले तज्ञ मंडळी आहे जे तुम्हाला डाएट्स देऊ शकतात। जरी तुम्हाला क्रॉनिक काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कुठल्या तरी डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्टना भेटून एक व्यवस्थित प्रॉपर मील तुमचा प्लॅन करू शकता, जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुम्ही जे खाल त्यातनं तुमचं फॅट पण वाढणार नाही। हेल्दी राहणं म्हणजे काय तर निरोगी राहणं। आजारपणं, कुठेतरी कंबर दुखते, कुठेतरी मला डोकंच दुखते, मला सारखी कणकणच येते, गुडघेच दुखतायत, टाचा दुखतायत, ह्या सगळ्या तक्रारी आपल्या असतात, कारण आपण आपला हा जो मेन पिलर आहे हेल्थकडे आपण दुर्लक्ष करतो। मला असं वाटतं जर का आयुष्याचा पुरेपूर आनंद असेल आणि आपल्याला सक्सेस पाहिजे, चांगलं फॅमिली लाईफ पाहिजे, तर आपलं हेल्थकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे। 45 मिनिटं तुम्ही चालू शकता, 12 सूर्यनमस्कार घालू शकता, चांगल्या डाएट फॉलो करू शकता। माझं पर्सनली म्हणाल तर मी तर आता हेच केलं की बाबा मी मध्ये 5 किलो वजन कमी केलं होतं, पण यशोधरा आल्यावर तिने मला इतकं हॉटेलिंग करवलं की परत माझं वजन वाढलं। सो अगेन गेले 5-6 दिवस मी परत बॅक टू रुटीन आलेले आहे। डॉक्टर
शिखा शर्मा म्हणून एक यूट्यूबर आहेत, खूप मोठं चॅनल आहे. मी त्यांचे डाएट प्लॅन्स फॉलो करते आणि इट वर्क्स अमेझिंग. म्हणजे 5-6 किलो जे वजन आहे ते माझं ग्रॅज्युअली व्यवस्थितरित्या कमी झालं होतं आणि मला फ्रेशसुद्धा वाटत होतं. तर असे बरेचसे लोक आहेत, तुम्ही त्यांना फॉलो करू शकता आणि हेल्दी आणि फिट राहण्यासाठी तुम्ही आता फोकस 2024मध्ये केलंच पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे रिलेशनशिप्स, आपली नाती. ह्याच्याशी भांडण, त्याच्याशी पटत नाही, ह्याचा राग आला, ते मला असंच बोलले, ते मला तसंच बोलले, त्यांचा स्वभावच तसा आहे, सगळं अंडरस्टूड. पण तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. तुमच्या मनातून तुम्हाला जेवढ्या लोकांना क्षमा करता येते, जेवढं लेट गो करता येतं तेवढं तुम्ही केलं पाहिजे. कसं असतं ना, समजा आपल्या मनात खूप राग आहे एखाद्याबद्दल, खूप जास्ती टेन्शन आहे कोणाबद्दल तरी, कोणी माणूस समोर आला की आपल्याला सगळं फ्लॅशबॅकमधलं आठवतं, असं होतं. पण त्याच्यामुळे आपली एनर्जी लेवल खूप लो होते. पण जर का आपल्याला खूप चांगली पॉझिटिव्हिटी पाहिजे आहे, काहीतरी आयुष्याला नवीन दिशा द्यायची असेल, तर आपल्या मनाचं क्लेन्झिंग हे केलं पाहिजे. आपण सणवार आले की घर घासघीस करून स्वच्छ करतो. मनाचं काय, मन स्वच्छ करतो का? त्याच्यात भरलेला असतो राग, द्वेष, जुनाट विचार, असं झालं तसं झालं. ह्या सगळ्या आठवणी आहेत ना, तुमची मनाची एनर्जी ड्रेन करतात. सो मॅक्झिममरित्या तुम्हाला ज्याच्याबद्दलही वाईट वाटतं किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला राग आहे त्याला क्षमा करायचा प्रयत्न करा. सध्या तुम्ही बघत असाल खूप सारे यूट्यूबर्स आहेत जे लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करतात. होपोनोपोनो टेक्निक आहे ज्याच्यात 3 सेंटेन्सेस म्हटले जातात, 3 वाक्य म्हटले जातात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. टोटल 4 ऑफकोर्स 4 सेंटेन्सेस आपण म्हणायचे, ते रिपीट करायचे त्या व्यक्तीला पुढे आणून. आणि तुम्हाला मी खरं सांगते, मी या सगळ्या गोष्टी ट्रायआउट करते. इतका अमूलाग्र बदल तुमच्या रिलेशनशिप्समध्ये पडेल. म्हणजे मला ज्या लोकांबद्दल थोडीशी अडी होती ना, त्यांना मी व्हिज्युअली समोर आणलं आणि होपोनोपोनोची प्रॅक्टिस केली 108 टाइम्स, 11 टाइम्स, 21 टाइम्स, तुम्हाला पाहिजे तेवढे. तर ही टेक्निक खूप सिंपल आहे. तुम्हाला इंग्लिशमध्ये वगैरे नसेल करायची तर सरळ मराठीत म्हणा की मी तुमची क्षमा मागते, आपल्यात जे काही वादविवाद झाले, भांडणतंटे झाले, त्यासाठी मला तुम्ही क्षमा करा, थँक्यू, आय लव्ह यू, किंवा माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, झालं गेलं सगळं विसरून जाऊया. असं आपल्या शब्दात. थोडक्यात काय तर आपल्या मनाची स्वच्छता करायची. आणि ही सगळी ना एनर्जी आहे. आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटी, नेगेटिव्हिटी, हे काय आहे? पॉझिटिव्हिटी अशी दिसते किंवा नेगेटिव्हिटी दिसते तर नाही, ती आपल्याला फील होते. मग ती फील कशाच्या रूपाने होते तर एनर्जीच्या रूपाने. जेव्हा आपण अशी चांगल्या प्रकारची एनर्जी त्या व्यक्तीपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो, त्याला ती पोचते आणि त्या व्यक्तीमध्ये बदल हा घडतो. होपोनोपोनोचे किस्से एकदम खूप सारे आहेत यूट्यूबवर, तुम्ही ते बघू शकता. सो तुमच्या रिलेशनशिप्स एकदम मस्त असायला पाहिजे. म्हणजे तुमचं असं असायला पाहिजे की मला बिलकुल कोणी शत्रू नाही आहे, माझं सगळ्यांशी पटतं. त्या माणसाच्या मनात किती राग आहे, किती द्वेष आहे, तो त्याचा प्रॉब्लेम. आपलं मन स्वच्छ केलं पाहिजे. सो रिलेशनशिप्स यू हॅव टू फोकस ऑन. आणि तुमच्या रिलेशनशिप्स जेव्हा तुम्ही चांगल्या कराल तेव्हा तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होईल, तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही जास्ती हॅपी आणि सक्सेसफुल राहाल. हे तुम्ही करून बघा. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मला वाटतं की सगळ्या स्त्रियांनी स्वतःचं करिअर हे केलं पाहिजे. आता इतकी दुःख मला वाटतं ना जेव्हा मी माझ्याकडेही बघते किंवा अजून माझ्या बाकीच्या मैत्रिणींकडे बघते. आम्ही लोकांनी ना इतके कठीण कोर्सेस केले आहेत, आर्किटेक्चर, इंटिरियर डिझायनिंग, इंजिनिअरिंग, एवढं आपल्याला आईवडील कष्ट करून शिकवतात. पण जसं आपलं लग्न होतं तसं आपल्या करिअरचे अक्षरशः 12 वाजतात आणि ना नंतर आपण इतके गुरफटून जातो, घर, परिवार, संसार, आणि आपलं करिअर बॅकफुटला जातं. टू सम एक्सटेंट मला असं वाटतं त्यासाठी आपण सुद्धा जबाबदार आहोत. आपण आपलं करिअर चांगलं होण्यासाठी असं काही नाही आहे की हे आता एज गेलं आता करू शकत नाही. कितीतरी स्त्रिया आहेत, मी माझं करिअर 30-35च्या पुढे स्टार्ट केलं. अजून कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांनी 40च्या पुढे त्यांचं करिअर स्टार्ट केलं. आता कसं झालं आहे ना, आता पूर्ण जगाचा सिनारिओ बदलला आहे. आता इंजिनिअरिंगवाले सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकतात किंवा इंटिरियर डिझायनरसुद्धा सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकतात. कोणीही काहीही शिकू शकतं आणि काहीतरी डिग्रीही घेऊ शकतं. इतकं
इतकं सुंदर सध्याची स्थिती आहे. सो कुठले तरी कोर्सेस करायचे, स्वतःला अपग्रेड करायचे. आपण कितीशे पैसे शॉपिंगमध्ये घालवतो, खाण्यापिण्यात घालवतो, हॉटेलिंगमध्ये घालवतो, साड्या घेतो. पण मला असं वाटतं की 2024 हॅज टू बी द इयर वेन यू हॅव टू रिस्टार्ट युअर करिअर. तुम्हाला तुमचं करिअर करताच आलं पाहिजे. आणि हे कोणासाठी करायचं नाही आहे, हे स्वतःसाठी करायचं आहे. जेव्हा तुम्ही खूप असं मी नेहमी इमॅजिन करते, जेव्हा मी खूप असं आता वय झालं आणि समजा मी बेडवर वगैरे असेल किंवा मी थकून बसले असेल, तर मला ना समाधान वाटलं पाहिजे. येस यार, आय डिड इट, आय लिव्ड माय लाईफ. म्हणजे मी माझ्या आयुष्यातनं सगळं केलं जे जे मला पाहिजे होतं. सो त्यावेळेस ना ते एक समाधान तुम्हाला राहील. असं ना खूप स्त्रियांमध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो, कॉम्प्लेक्स निर्माण होतो की अरे आम्ही कमवत नाही आहे, आम्ही काही करिअर करत नाही आहे. पैसे हा त्याचा बाय प्रोडक्ट असतो, पण तुम्ही करत राहिल्याने तुमची बुद्धी चांगल्या गोष्टीत इन्व्हॉल्व राहते. नाही तर सुरूच आहे ना, प्रत्येक घराघरात सासू बोलले, सासरे बोलले, नणंद बोलली, कुठे डोकं म्हणजे कुठे तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करताय. माझ्याकडे इतके लेडीजचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सगळे प्रॉब्लेम्स मी ॲड्रेस करणार आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. सो मला असं वाटतं यार तुम्ही कुठे फसलात. मी ठीक आहे, म्हणजे एवढं काही नसतं की सगळी सिच्युएशन इतकी खराब आहे की तुमच्यावर काहीतरी प्रॉब्लेम्स, अत्याचार होत आहेत, देन इट्स अ डिफरंट सिनारिओ. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण तासनतास घालवतो, वर्ष घालवतो. सो मला असं वाटतं मैत्रिणींनो, दिस हॅज टू बी द इयर. 2024मध्ये तुमचा करिअरला रिस्टार्ट करा, अभ्यास करा, काउन्सिलर्सना भेटा. वेगळे ऑप्शन्स आहेत, वर्क फ्रॉम होम ऑप्शन्स आहेत, जिथे तुम्ही 2-4 तास काम केलं तर तुम्हाला वीकली पेमेंट येतं. तुम्ही पण एकच गोष्टीचं लक्षात ठेवा की कुठल्याही डील करताना एकट्याने करू नका. जरा चांगली माहिती काढा, कारण सध्या फसवणूक पण भरपूर आहे. तर चांगल्या काउन्सिलर्सना भेटून, चांगल्या लोकांचा सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या करिअरला ह्या वर्षी सुरुवात करा. आणि कितीतरी अशा माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, कोणाला बुटीक चालू करायचं आहे, कोणाला टेलरिंग करायचं आहे, कोणाला आर्ट पेंटिंग्स करायचे आहेत. तर व्हॉट इज स्टॉपिंग यू? का तुम्ही थांबलात? तुम्हाला मी एक सांगते, तुम्हाला कोणीही म्हणणार नाही बाबा हे घे, सगळं तुझ्यासाठी रेडी, आता तू काहीतरी करिअर कर. असं होत नाही. कोणालाच एवढा वेळ नसतो आणि नवऱ्याकडनं तर बिलकुल अपेक्षा करू नका. तुम्हाला तुमचा मार्ग शोधायचा आहे. यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, कॅमेरा घ्या, रेकॉर्डिंग करा, व्हिडिओज जाऊ द्यात. डोंट वेट फॉर परफेक्शनसाठी तुम्ही जर का थांबत गेला तर तुम्ही कधीच काही करू शकणार नाही. तो तुम्हाला जे जे करायचं आहे त्याचं सिस्टमॅटिक ॲनालिसिस करा, पेन पेपरवर लिहून काढा, त्याचा अभ्यास करा आणि स्टार्ट युअर करिअर. आता चौथा पिलर म्हणजे काय तर पैसा, मनी, द मोस्ट पॉवरफुल, सर्वात दुर्लक्षित पिलर स्त्रियांच्या दृष्टीने. आपण ना, तुला काय गरज आहे बाबा, तुला आता मी सगळं खायला प्यायला देतोय ना, तुझं सगळं नीट चाललंय ना, मग कशाला पैशासाठी धडपड करते. पैशामध्ये काय पॉवर आहे ही तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही स्वतः ते पैसे कमवाल. पैशाबद्दल आपली एक उदासीनता असते की नको नको, जास्ती पैसा नको, पैशाने नाती खराब होतात, पैशाने लोकांना मात चढतो. पैसा सगळ्यांसाठी सारखाच असतो, व्यक्ती त्याचा मिसयूज करतात असं मला म्हणावं लागतं. पण पैसा हा फार महत्त्वाचा आहे. सो जर का तुमच्याकडे सगळं आहे आणि इफ यू आर नॉट अर्निंग, त्याचा काय उपयोग आहे? तुमच्या नॉलेजचा, तुमच्या टॅलेंटचा, तुमच्या वेळेचा तुम्हाला मोबदला मिळायलाच पाहिजे. सो मला कधी कधी ना खूप हसायला येतं जेव्हा लोक म्हणतात मी ना नवऱ्याकडे साडी मागितली, त्यांनी मला साडी घेऊन दिली. कौतुक, प्रेम सगळं मान्य आहे, पण मला असं म्हणायचं यार तुम्ही का मागता? तुम्ही त्याला म्हणा ना, चल आज मी तुम्हाला शर्ट घेऊन देते, चल तुम्हाला हे पाहिजे ना मी घेऊन देते. हॅव दॅट पॉवर, हॅव दॅट कपॅसिटी की जिथे तुम्ही म्हणू शकाल येस आय विल डू इट, आय विल पे. का बरं त्या बिचाऱ्यांनी सारखं तुमचे लाड करायचे? असे कोण तुम्ही स्पेशल लागून गेला? तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुम्ही मेहनत करा, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुम्ही पैसे कमवा, तुम्ही खर्च करा. थोडाफार खर्च करायला काहीच हरकत नाही आहे. सो ही जी एक पॉवर असते ना, म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी करा नका करू, पण तुम्हाला तुमचे 4 पैसे कमवता आलेच पाहिजे. मग ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? तुमच्या करिअरच्या माध्यमातून करू शकता, एखादा चांगला घरगुती व्यवसाय करू शकता. आर्ट बिझनेस आयडियाज फॉर विमेन हा मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो पण खूप चांगला चालतोय, त्याच्यावर तुम्ही आयडियाज सर्च करू शकता. बट विमेन शुड बी फायनान्शियली इंडिपेंडेंट. तुम्हाला तुमचे पैसे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. बिलकुल असं विचार करू नका की आता मी माझ्या फॅमिलीसाठी टाईम देते. फॅमिलीसाठी टाईम देणं अतिशय चांगली गोष्ट आहे, पण ॲट
ॲट द सेम टाईम तुम्ही तुमचा मनीचे जो ॲस्पेक्ट आहे, करिअरचा ॲस्पेक्ट आहे, तो दुर्लक्षित ठेवू नका. आपल्याला माहिती नाही आयुष्यात काय प्रसंग येईल, कुठल्या दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यावेळेस आपण फायनान्शियली इंडिपेंडंट असायला पाहिजे. आणि इवन ऑन अ पॉझिटिव्ह नोट, आपल्याला आपलं आयुष्य एन्जॉय करायचं असेल तर वी शुड हॅव आवर ओन मनी. त्याची एक मजा वेगळी असते, त्याचा एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. सो आपल्याला वाटतं तिला काय, ती तर कमवते. अरे ती कमवते पण ती कष्ट करते ना. तुम्ही करा ना कष्ट. तुम्हाला कोणी थांबवलं आहे? दिवसभर स्वयंपाकघरात बसलेले राहतात असं बिलकुल करायचं नाही. दिवसातून 2-4 तास स्वतःच्या करिअरसाठी द्यायचे. पैसे कसे कमवू शकतो आपण, कुठली असे चांगले सोर्सेस आहेत, मी काही घरातनं बिझनेस करू शकते का, कुठे पार्ट टाईम जॉब करू शकते का, कुठलं आउटसोर्सचं काम मी करू शकते का, जेणेकरून आय विल हॅव माय ओन मनी. 1000 रुपये कमवा नाही तर 500 कमवा, बट एव्हरीबडी शुड हॅव, एव्हरी वुमन शुड हॅव देअर ओन मनी. प्रत्येक स्त्रीकडे हे आर्थिक स्वावलंबन आलंच पाहिजे. कितीतरी पुण्यामध्ये स्त्रिया आहेत ना, मला इतकं कौतुक वाटतं. मी आधी बोलले असेल, फेसबुकचे एवढे ग्रुप्स आहेत ना, मी तर त्याच्यामधनंच इन्स्पायर झाले. मला पण काही गरज नव्हती ना, नवरा कमवतोय, यूट्यूब चॅनल आपलं चाललेलं आहे, साड्या विकायची काय गरज आहे. पण मला मज्जा येते जेव्हा माझे असे बल्क ऑर्डर्स जातात, लोक 5-5, 6-6 लेहंगे घेतात. आय हॅव दॅट मनी. ते पैसे मी स्पेंड करू शकते. ठीक आहे, इन्कम कमी असतो, कधी जास्ती असतो, पण स्वतः जेव्हा पैसे कमवतात त्याची एक फीलच वेगळा आहे. सो मला असं वाटतं तुम्ही जे काही करता आहात पैसे कमवण्यासाठी, ते अजून जास्ती फोकसनी, अजून प्रोफेशनली कसं तुम्हाला चांगलं करता येईल, अजून आपला इन्कम सोर्स कसा वाढेल, मी फॅमिलीला कसं स्टेबल करू शकेन, ह्यावर तुमचा फोकस 2024मध्ये असायलाच हवा. सो मंडळी, 2024मध्ये हा आपण संकल्प करूया की 2024मध्ये मी हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी हे जे 4ही स्तंभ आहेत आपल्या चांगल्या आयुष्याचे, ते मी अजून चांगले स्ट्रॉंग करणार आणि डेव्हलप करणार. आपण हा संकल्पच केला पाहिजे की 2024 इज गोइंग टू बी द इयर ज्याच्यात मी स्वतःला पर्सनली डेव्हलप करणार आणि या सगळ्या फ्रंट्सवर काही ना काही प्रयत्न करणार. मैत्रिणींनो, मी इथे नेहमीच आहे तुमच्या मदतीसाठी. स्पीक टू मधुराच्या माध्यमातून मी खूप लेडीजशी बोलते आहे. तुम्हाला कुठली जरी मदत असेल तर तुम्ही मला फोनवर संपर्क करू शकता. कित्येक लेडीजना मी साडीचा बिझनेस ऑनलाईन कसा चालू करायचा, कुर्तीजचा ऑनलाईन व्यवसाय कसा करायचा, अशा बऱ्याच लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी मार्गदर्शन केलेलं आहे. सो आणि त्यातले बऱ्याचशा लोक दे आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. लक्ष्मी, तुम्ही व्हिडिओ बघताय का? लक्ष्मी म्हणून आपल्या एक आहेत सबस्क्रायबर, खूप छान आहेत त्या ताई. आणि त्या कुर्तीजचं ऑनलाईन मयुरी कलेक्शन्स त्यांचं हे आहे, मला वाटतं त्यांचं काय आहे, फेसबुकचा पेज आहे. प्लीज गो अँड विजिट मयुरी कलेक्शन. ते ऑनलाईन कुर्तीज विकतात, अंबरनाथला राहतात बहुतेक. काय मस्त सेलिंग करतात घरी बसून आणि इतक्या भरमसाठ ऑर्डर्स आहेत. मी त्यांना सांगितलं होतं सिस्टमॅटिकली की तुम्ही असं असं करा, आणि शिवाय त्यांचे पण भरपूर प्रयत्न होते. अँड शी इज डुईंग एक्स्ट्रीमली वेल. सो मला असं वाटतं आजकाल टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. सो 2024 मेक इट अ हॅपनिंग इयर ऑफ सक्सेस, हॅपीनेस अँड लॉट ऑफ प्रॉस्पेरिटी. सो मी मंडळी आशा करते येणारं 2024 तुमच्यासाठी भरभराटीचं, आनंदाचं, प्रॉस्पेरिटीचं, समृद्धीचं असावं आणि यशाच्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण कराल. विशिंग यू ऑन दिस नोट अ व्हेरी हॅपी न्यू इयर. येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. टिल देन, नमस्कार.